परराज्यातून खरेदी केलेल्या जेसीबी यंत्रांची गोंदिया आरटीओ कार्यालयात नोंदणी करण्याकरता खासगी इस्मामार्फत 70,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सदाशिव केसकर यांच्यावर नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली। केसकर यांनी राजेश रामनिवास माहेश्वरी या खासगी इस्मामार्फत लाच स्वीकारली। तक्रारदार यांनी पश्चिम बंगाल येथून जेसीबी यंत्र खरेदी केले होते। या जेसीबी यंत्रांची गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्याकरता आरोपी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी खासगी इस्मामार्फत 70,000 रुपयांची लाच मागितली। तक्रारदार यांनी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। खासगी इसम राजेश माहेश्वरी यांची पंचांसमक्ष पडताळणी केली असता त्याने तक्रारदार यांना जेसीबी वाहनाची नोंद करण्यासाठी टॅक्स व्यतिरिक्त 70,000 रुपये लाच रक्कम स्वतःकरिता आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांच्याकरिता मागणी केली आणि ती स्वीकारण्यास सहमती दर्शविली। या अनुषंगाने खासगी इसम राजेश माहेश्वरी यांनी तक्रारदार यांच्याकडून 70,000 रुपये लाच रक्कम आरोपी राजेंद्र केसकर यांच्यासाठी आणि स्वतःसाठी स्वीकारली। आरोपी राजेश माहेश्वरी यांच्या अंगझडतीत लाचेचे 70,000 रुपये आणि इतर 19,059 रुपयांची रक्कम, एक मोबाईल ताब्यात आला आहे। आरोपी राजेंद्र केसकर यांनाही ताब्यात घेण्यात आले। दोन्ही आरोपींवर गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।